होणार आहे. होय हरपूचा त्याला आणा चला. लहान लहान लेकरं घेऊन कुठं तर जावं म्हणजे बापरे चलायचं इथून पाठीलाच यायचं इतकं लय वैताग येतंय. माझे तर लेकरं खालीच बसत होती. आई मला उचलून घे तवाची ताव असं म्हणत होतं छोटू आणि दादा. आली रे गाडी आली रे गाडी 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 गाडी. पाटीला गेल्या उशीरच आम्हाला ऑटो भेटलं. मग त्याच्यामध्ये थोडंच जागा होतं तर त्याच्यामध्ये एवढे लई जण बसलो होतो. मी संगमेश्वर सिद्धेश्वर आणि सिद्धेश्वरची मम्मी दादा तंगी छोटू आणि पोपट तिचं लेकरू. तर मंडळी हो का नेतरगावचं महादेवाला आला आम्ही. भोयरात आहे हे महादेव हो का. आता हे कमान हाय आणि हे रस्ता आहे पूर्ण शेतामध्ये हाय बरं का. लय दूर चलायचं आहे. मी आता तर उतरला ऑटो मधून. आता बसला का ह्या कमानी मधून मध्ये यायचं. पार तेव्हा तिथं आहे मंदिर. दूर आहे लय दूर दूर दूर. इकडच्या साईडला तेलाची फॅक्टरी हाय आणि इकडच्या साईडला यनकी हाय मानकी हाय. छोटू तू कुठं चाललास? आता तर झोपल छोटू लगेच उठले. वाघ बघाय चालला होय. खरं सांगा वार बघ वार कसलं सुटलंय. माझा सगळ्यात छोटा मामा होता इतका हुशार होता बापरे. आम्ही सगळ्यात जास्त सगळ्या मामापेक्षा त्याच मामाला लाड करायचो आणि ते मामा आम्हाला लई मया करायचा बापरे. मग माझा मामा चालला होता सोमवार महिन्यामध्ये इथल्याच यनकी मानकीच्या महादेवाला चलत ती बी. तर मी माझ्या मामा संग येते म्हणून रडत आले होते आणि माझा मामा मला उचलून घेऊन आला होता महादेवाला. 1 वर्ष असा आला होता आमच्या संग बापरे. मी ज्या मामा संग आले होते त्या मामाचं नाव होतं रई मामा. ते मामा लास्टच्या सोमवारी मरून गेला होता. तर आम्हाला कुणाची सुद्धा थोडी सुद्धा साथ नव्हती. आज आम्ही हुशार झालो तर आज सगळे आमचे आहे आणि तुमचे आहे म्हणत येतात. तर गावातले नाही ना सोयरे धायरे कुणीच नाही आम्हाला कुणी साथ दिलं नव्हतं. आम्ही तेव्हा गरीब होतो तेव्हा आमचे सोयरे ना सोयरे तर आमच्या जवळ कधी येऊन राहायचे नाही. तर जवान मुलांना एवढीच कळकळीची विनंती आहे की माझ्या चॅनल तर्फे तुम्ही ज्या मुलीवरती प्रेम करताय ते मुलगी जर तुम्हाला धोका दिली तर तुम्ही मरायचं फिरायचं असं विचार करू नका. आलती ते पायातली चप्पल होती तिला सोडून दिलो म्हणून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा हीच कळकळीची विनंती आहे. मी माझ्या मामाची कहाणी नंतर कधी तर सांगेन. तुम्हाला ऐकायचं असल्यास मला कमेंट करून नक्की न सांगा. मग नंतर पोहोचलो आम्ही मंदिरामध्ये. हो हे मंदिर भोयरामध्ये आहे. मी माझ्या मामा संग आलते तर हे पायऱ्या आहेत का इथून तेवढे ते मधलंच तेवढं होतं. हे बाकीचं आता पत्राचं ते मारलंय का हे आता मारलंय. मध्ये मंदिरामध्ये तर लई गर्दी होती त्याच्यामुळेच मी माझ्या लेकरावाला घेऊन असं थांबले होते कडेला. दादा गेला होता सिद्धू संगमेश्वरच्या मम्मी संग मध्ये. मग मी गेले नव्हते त्याच्यामुळेच मी कडेला थांबले होते. सिद्धू संगमेश्वर सगळेजण जाऊन आले त्यांची मम्मी. असेल बरं पुट्टी हे गाडी. मग ही आहे ना 50 रुपये घेतलं 70 ला म्हणाल तर पोपट गाडी. तुला माझे लेकर मंदिरात येण्याच्या अगोदरच गाडी घेतली होते दोघं बी छोटू आणि दादा. मग सिद्धू चलवत होता गाडी. तर चांगली चलते रे म्हणून चलवत होता. तर त्या माणसानं लई महागाला गाडी दिलं. हा बस तुला लई बोलतास तू तर म्हणा तसं ऐकायचं माझे. कशाचा बनिला मामा पेडा हो मामा मामा कशाचं बनवला पेढे कशाची बनवला? खव्याचं हाय घरीच बनवला. नंतर घेतलो ह्या मामापाशी पेढे. चांगले पेढे होते. हे पांढरेवाले खराब होते पण ते काळ्या कलरचे आहेत का ते चांगले पेढे होते त्याच्यामुळेच ते
पेढे घेतलो. ती माझ्या मामा संग लहान असताना आले होते तेव्हा इथं असलं काही बी नव्हतं हे, आणि इथलं हे बाहेरचं आहे का कॉलम बिलमचं हे असलं काही काही नव्हतं. फक्त आणि फक्त ते महागलचे 2 मंदिरं होते भोयरा मधले. तर मंडळी आम्ही नेतरगावच्या महादेवाच्या मंदिराला आलाव. बघा इकडचं भारी डोंगर 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 हाय, भर डोंगरामध्येच आहे हे सगळं. हे का इकडं बघा, इकडून जर माणूस गेला पूर्ण घसरत 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 जाणारे खाली आहे का नाही रे. जाऊन दाखव बरं जरा, चल फिरून इकडून दाखवतात. माहिती तिकडे माणसं आहेत रे बाबा, नको. मंडळी इतकं सुंदर मंदिर आहे, भोयरामध्ये मंदिर आहे आणि माल रानावर असं उंच टेकडीवर मंदिर आहे. मस्त असं मंदिर आहे. सांग मंडळी माझी लेकरं काही व्हिडिओ करू दे ना गेल्या, आता माझी लेकरं निस्त्या गाव आहेत. माझे लेकरं आल्या उशीर. किती रुपयाचं हे? 50 200 ते 300 रुपये. 300 कशाला, 200 रुपयाचं. 200 रुपयाचं घेतले मंडळी. निस्त्या गाव लेकरं आहेत, निस्त्या गाव. हे चला रे आता चला, पट्टी कस करूया. तू माझ्याकडे बघला मला करू वाटना गेलं बेटा. नको ए चला रे चला. इथं माळ रानात तुम्हाला फुगे बी कुठ चालल्यात ते कळना गेले. पार चालल्यात ते कुठ चालल्यात. हे उठून चांगलं तर उडवा दे. सांगलं तर फिरायला बिरायला आलं का पैसे घेऊन. ह्याला आत्ता तर घेतलं ते फुगे व्हायचं शॅम्पूच्या पाण्यामधलं. बघा लगेच सांडलाय, आता तिथं जाऊन लोळ आला ह्यानं. ए दादा उठ, घरी गेलं का शॅम्पू देते दादा. बोलू चला चला. मामी चाललो चला. त्याला तुम्हाला राखायचं होतं मामी. पैसे पार करणाऱ्या आल्या उशीर बाबा. त्यानं घेतलंय कारण ना. कोणते 50 ला इथं 50. ए पिल्लू ते खालचं 50 वरच घे. माय काय घ्यायचंय तुला? घडी घड्या किती वाली आहेत सगळ्या? काय रे ते वर्षाला घ्या की ही नाजूक हो का, असली छान दिसते ड्रेसवर. काय घडी? चला ती नाजूक आहे. तसली आहे की तिच्याकडे काळ्या पट्ट्याची. ह्यांना कळच ना की ही ना भी तर एवढी असताना दुनियाचं घेते. जरा जोरात नाही, जरा जोरात. हे माळातले सगळे येवा इकडं. मंडळी महादेवाला तर गेलतो, पण येताना जाताना मी त्या छोटूला उचलून घेतलो तर हात दुखला. त्याला सोडले खाली तर तो का सोडले तर येऊ लागले का बघा. तू असं सरळ यावं का राननं तिकडं वाकडं चाललंय. ये छोट. माझ्या छोटूला चुलूच वाटना. माझा छोटू उचलूनच घेवा म्हणताय. ती मामी घेऊ लागली त्यांच्याकडे बी जाना आणि माझ्याकडेच येवा म्हणताय. माझा हात दुखलाय. ये रे छोटू. पळत ये, पळ. ये तिथं आटू थांबलंय बाबा.